गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आणि आज आम्ही एक नवीन ब्लॉग रेडी करतोय आणि आज आहे माझ्यासोबत रुद्रा. या इकडे रे, वरतीच आहे. सो गाईज, आज आहे माझ्यासोबत रुद्रा. या दाखव त्यांना तुझा बॉल दाखव. गाईज, यांनी नवीन बॉल घेतलाय आणि हा रोज बॉल सोबत खेळतो. चला तर गाईज, मी फटाफट आंघोळ करून घेतो आणि ब्लॉगला पण रेडी करतो. आज मस्त एक नवीन कॉन्टेंट आणू. तुला पण आंघोळ करायची ना? चला. आणि गाईज, आम्ही दोघं आता जस्ट आंघोळ करून घेतो आणि तुम्हाला पुढचं लोकेशन पुढचं दाखवतो. ओके, सो गाईज, मी फटाफट आंघोळ करून रेडी झालोय आणि आज रील पण बनवायची आणि ब्लॉग पण बनवायचा आहे. गाईज, आणि पवन माझ्यासोबत आहे. तुम्हाला मी दाखवतोच त्यांना टी गार्डन मध्ये. आणि बघू, त्यांचं मला काहीतरी सांगायचं त्यांना, काय कुठंतरी जायचंय. बघू, डायरेक्ट त्यांना भेटतो मी. ओके, बाय. A few moments later. मी आपला पाहुण्या भाऊ घ्या त्यांच्याकडे कॅमेरा. भावानं आम्ही आता 7 पुणे बंगल्यात चाललोय. विकी भाऊने ब्लॉग बनवलेला होता, बघितला असेल. तर आता आम्ही परत चाललोय तिथं. मला बघायचा आहे तो बंगला, त्याच्यामुळे विकी भाऊ आम्हाला घेऊन चाललाय तिथं. काय कसं ते आम्हालाही कळलं पाहिजे. आम्ही चाललो बघायला. या बघूया आपण. तर गाईज, हा आहे माझा फ्रेंड पवन आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन अनिकेत. आता आमचं प्लॅनिंग झालं आहे सातपुणी बंगला बघायचा. मी पहिले एक ब्लॉग पण टाकलेला होता सातपुणी बंगल्याचा. तर याला पण बघायचं आहे आणि कॅमेरामॅनला पण बघायचं आहे. तर आमचा आता प्लॅन झाला आहे की आम्हाला सातपुणी बंगल्याकडे जायचं असं. तर गाईज, आम्ही आता जस्ट निघतो इथून. तर बघू पुढं काय आम्हाला काय मध्ये काय बघायला भेटतं काय नाही. खूप दिवस झाले, मी खूप दिवसानंतर जातोय. आणि मी असा विचार केला की सेकंड पार्ट पण घेऊन येऊ त्या बंगल्याचा. आम्ही जस्ट इथून निघणार आहोत. तर तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो. तर आता गाईज, आम्ही 30 रुपयाचा भत्ता घेणार आहे. 30 रुपयाचा भत्ता तिकडे आम्ही खाणार आहे. विकी भाऊ म्हणजे भत्ता खायचा म्हणे. तर मग आम्ही भत्ता खाणार आहे तिथं. आम्ही जेवण नाही गेले, तुम्ही जेवण करून घ्या आणि मग ब्लॉग बघा, नाही का. असं मस्त चॉकलेट बिकलेट खाऊन एकदम भारी वाटेल तुम्हाला. चला गाईज, तुम्हाला डायरेक्टली तिकडे भेटतो आम्ही. ओके, आम्ही जस्ट ऑन द वे होणार आहेत. हा आहे आनंद वजऱ्या वळवी. आनंद वजऱ्या वळवी. हा आहे पवन शर्मा. आणि आम्ही गाईज, आम्ही तिघ आहोत आणि निघणारे. पगार पवन शर्मा आणि हा आहे आनंद वजऱ्या वळवी. चला गाईज, डायरेक्टली तुम्हाला आम्ही तिकडे भेटतो लोकेशनला. शर्मा. A few moments later. चला गाईज, आम्ही या लोकेशनला आलोय आणि पाठीमागं हे लोकेशन आहे. हे आहे सातपुणे बंगला. आणि गाईज, हा व्लॉग मी एकदम प्रॉपर शूट करणार आहे आणि प्रॉपर तुम्हाला माहिती पण देणार आहे. तर बघू पुढचं रिएक्शन कसं होतं काय नाही. आणि आम्ही आलो गाईज, 3 जण आलोय. हा एक पवन शूटर आहे आपला, हा पवन शर्मा आहे. आणि हा आहे आनंद. गाईज, हा आपला रील वगैरे आपलं एकदम एडिटिंग वगैरे हाच करतो. गाईज, हा कधींचा शर्मा करतोय मी. शर्मा नाही, हे पगार आहे. पगार आहे का? शर्मा मला वाटतं शर्मा बाईचा पोरगाच आहे का? चला गाईज, सर तुम्हाला आम्ही मधलं लोकेशन दाखवतो कसं आहे काय नाही. हा म्हणतोय शर्माजीचा पोरगा आहे का? हा गाईज, मी वाटतंय का? वाटतंय, बघून घ्या. चला गाईज, आणि तुम्हाला लोकेशन सांगतो गाईज मी. हा इकडे ना, इकडे एकदम म्हणजे तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर इकडे हा रस्ता टाईक मालेगाव मोसंबोल वगैरे तिकडे जातो. आणि या साईडला पाठीमागे इकडं तावाडी रावळगाव वगैरे तिकडे जातो. आणि मी एक्झॅक्ट मध्ये आहे. हा बघू शकता तुम्ही. आणि चला जर गाईज पुढचं रिॲक्शन घेऊ कसं आहे काय. 4-5 चला गाईज, आम्ही जस्ट एंट्री करतोय. चल चला गाईज, आम्ही मध्ये एंट्री करतोय. मी आहे पुढे आणि माझ्या पाठीमागं आहे पवन आणि मागं आहे आनंद. तर गाईज, मी आलो इथे आणि आज आहे गाईज ते लोकेशन. तुम्हाला मागच्या पण सांगितलं तुम्ही. गाईज, हे इकडे किचन आहे. हे किचन आहे इकडे. गाईज, इकडे पायऱ्या आहे 1 2 3 4. आणि हे आहे किचन. काय रे बेटा, ये ना, फाटते का? घाबरतो या. चला गाईज, हे आहे किचन या घराचं. हे इकडे हे रॅक आहे, किचनची रॅक. हे इकडं बेसिन वगैरे आहे हे इथे. आणि ही खिडकी एक. हे वरती सगळे डबे वगैरे ठेवायचे असणार इथे हे सगळं काही. आणि हे इकडे आहे. हे वॉशरूम आहे. हे टॉयलेट आहे. आणि हा आहे गाईज. गाईज, इकडे पॅक केला आय थिंक. पूर्ण पॅक आहे का रे बेटा? हे पूर्ण पॅक केलं आहे ना, सिमेंटने पॅक केलं आहे.
मध्ये. आणि हे गाईज हे हा जिना आहे. चल रे बेटा, हा वरती जिना आहे. कोणती? आणि हा वरती जिना आहे गाईज. हे वरनं पूर्ण पत्र्याचं पॅक केलं हे. आणि हे टेरेस आहे गाईज. हे टेरेस, हे पूर्ण टेरेस. हे टेरेस तुम्हाला पूर्ण लोकेशन दाखवतो. हे टेरेस आहे. इथून इकडे हा रस्ता आहे पूर्ण. हा पूर्ण तिकडे हा रस्ता पूर्ण मोसंबूरकडे जातो. आणि इथून हे हा ही टाकी इकडे गाईस. ही पाण्याची टाकी. चला वापस का बेटा. पडली का नाही बेटा, खरं खरं सांग. पडली ना? नाही रे, नाही. गावाला ना तू रे. डर आम्ही चिटेल. रात्री पण फाटून जाईल ना बेटा इथे. हा अरे कुठे मदत झालं तेही सांगून दाखवा आता. हा कुठे काय झालं तेही सांगू लागतं. मला एवढा गाईज एवढा काही नॉलेज नाही मला कसं काय झालं काय काय नाही झालं. हे हॉल आहे आय थिंक, हा पूर्ण हॉल. आणि तो जो आला होता तो गाईज आय थिंक इथे पाहिजे करू शूटर कुठं केला असेल त्याने. इथे काहीतरी केलंय. ह्याची पार्टी आहे गाईस. ह्याची पार्टी आम्ही शिवून टाकू. घाबरला ना. एवढं घाबरलं नाही, पण हे पाहून घाबरलं. या दगडांना बघून त्याची गाड वाटली. काही विषय नाही, आम्ही शिवून टाकू. फेमिकॉल चिपकावून देऊ. चला घाबरला का रे तू रे बेटा. नाही हा चला गाईज, आम्हाला जे घर बघायचं होतं प्रॉपरली मधून ते बघितलं पण नाही गाईज. मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली असती सगळं काय आहे काय नाही आहे. बट मी पण थोडासा घाबरलो आणि हा पण घाबरला, कारण की तिथे आज आय थिंक अमावस्या आहे आज, म्हणून काही मी एक्सप्लेन नाही केलं. आणि गाईज मी थोडीफार दिवस आठवण ठेवलं. हां आणि हा गाईज मला थोडीफार इन्फॉर्मेशन आहे. मी यूट्यूबलाच बघितलं होतं, खूप लोकांच्या व्हिडिओज बघितले होत्या. थोडंफार माहिती आहे या घराचं काय नाही. पण मीच घाबरलो म्हणून मी काही बोललो नाही तिथे. तर गाईज जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हा गाईज परत सांगतो मी तुम्हाला, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके.